कोर्टाने सांगितलं की एक क्युरेटिव्ह पिटिशन पण येऊ शकते। एक लाईनची ऑर्डर देतील, एक तर डिसमिस म्हणून सांगतील किंवा नोटीस इश्यू करतील। क्युरेटिव्ह पिटिशन जर डिसमिस झाली तर परत एक कायदा पण आणू शकतं राज्य सरकार। तर आज संध्याकाळीच आपल्याला समजेल त्या रिपोर्टच्या बेसिसवर ते आरक्षण महाराष्ट्र सरकार देऊ शकतं। मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर परत नवीन कायदा करावा लागेल। मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची याचिका जी आहे ती आहे आणि त्यावरती आज सुनावणी होणार आहे। ही याचिका जी आहे ती क्युरेटिव्ह पिटिशन आहे। त्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। माझ्यासोबत सिद्धार्थ शिंदे आहेत। सिद्धार्थ सर, क्युरेटिव्ह पिटिशनमधून महाराष्ट्राच्या मराठी जनतेला किंवा मराठा समाजाला किती मोठ्या अपेक्षा आहेत निकाल त्यांच्या बाजूने लागण्याच्या? बघा, जो सुप्रीम कोर्ट कोणत्याही मॅटरमध्ये जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तर त्याच्या विरुद्ध जर कोणाला तो पटला नाही तर पुनर्विचार याचिकेमध्ये तुम्ही जाऊ शकता, रिव्ह्यू पिटिशनमध्ये। त्याच्यानंतर हे आपल्या राज्यघटनेत मेन्शन्ड आहे। त्याच्यानंतर 2002मध्ये रूपा हुर्रा केसमध्ये कोर्टाने सांगितलं की एक क्युरेटिव्ह पिटिशन पण येऊ शकते। क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे जर रिव्ह्यूमध्ये तुम्हाला सक्सेस मिळालं नाही तर तुम्ही उपचारात्मक याचिका म्हणजे क्युरेटिव्हमध्ये सुप्रीम कोर्टात येऊ शकता। पण गेल्या 21 वर्षात खूप तुरळक क्युरेटिव्ह पिटिशन या एंटरटेनसुद्धा केल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे चान्स ह्याच्यात तसा कमी आहे। पण मार्ग निवडला आहे महाराष्ट्र सरकारने आणि सांगता येत नाही, एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्टाने आता आजचं जे मॅटर 1:30 वाजता म्हणजे लंच ब्रेकमध्ये जजेसच्या ऑफिसमध्ये हे मॅटर ते वाचतील आणि ऐकतील म्हणजे ह्याच्यात वकील किंवा क्लायंट पक्षकार नाही जाऊ शकत, जजच स्वतः वाचतात आणि ते एक लाईनची ऑर्डर देतील, एक तर डिसमिस म्हणून सांगतील किंवा नोटीस इश्यू करतील किंवा असंही ते म्हणू शकतील की ओपन कोर्टात आम्ही हे परमिट करतोय की हे ओपन कोर्टात मॅटर ऐकलं जावं। जजचा निर्णय कधी आपल्याला समजू शकतो अंदाजे? कारण 1:30 वाजता सुनावणी आहे तर आपल्याला, कारण बाकीच्या वेळेस आपल्याला लाईव्ह म्हणा काही इतर ठिकाणून इन्फॉर्मेशन मिळते, याचं कसं होणार आहे? आता ह्याच्यात बघा, 1:30 वाजता सुनावणी आहे आपल्या क्युरेटिव्हवर आणि 1:35ला एक दुसरी क्रिमिनल क्युरेटिव्ह पिटिशन आहे, त्याच्यावर सुनावणी आहे। 2ला कोर्ट रेग्युलर टायमिंगला त्यांचं दुसरे मॅटर चालतील। त्यामुळे ह्याचं आपल्याला इंटरनेटवरच समजेल। दुपारी 3-4 वाजेपर्यंत किंवा फार तर फार 7 वाजेपर्यंत आपल्याला इंटरनेटवर ह्याचा निकाल समजेल। एकीकडे या क्युरेटिव्ह पिटिशनवरती आज सुनावणी असताना दुसरीकडे महाराष्ट्र सरकार या सगळ्या संदर्भात नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहे। जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये, त्या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? कारण एकीकडे ही सुनावणी सुरू असताना कायदा आणणं कितपत योग्य आहे किंवा ते होऊ शकतं का? बघा, जर आज क्युरेटिव्ह पिटिशन डिसमिस झाली तर मग नवीन कायदा आणण्याशिवाय पर्याय उरत नाही। जर महाराष्ट्र सरकारला हे 50% वर आरक्षण द्यायचं असलं तर, जर महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं असलं, जी जरांगे पाटलांची मागणी आहे आणि त्यांची ती मागणी ते का करतायत, कारण हे मग चॅलेंज होणं खूप अवघड आहे। कारण ते ऑलरेडी फुल प्रूफ ओबीसी आरक्षण आहे, पण आत्ता जे राज्य सरकारने 2018मध्ये दिलं होतं ते आपण 50%ची मर्यादा ओलांडली होती। त्यामुळं कोर्टाने ते रद्दबातल ठरवलं। पण आता जर आज क्युरेटिव्ह पिटिशन जर डिसमिस झाली तर परत एक कायदा पण आणू शकतं राज्य सरकार। पण जर क्युरेटिव्ह पिटिशन जर एंटरटेन केली कोर्टाने तर मग राज्य सरकार म्हणू शकतं की हे परत जिवंत झालं आहे मॅटर आणि मग थोडा ह्याला वेळ लागू शकतो। जरी नोटीस इश्यू झाली आणि जरी कोर्टाने हे मॅटर एंटरटेन केलं तर त्याचा निकाल यायला, तो निकाल काही येऊ शकतो, त्याला परत 3 ते 6 महिने लागू शकतात। ओपन कोर्टात हे जर गेलं तर पुन्हा त्याच्यावरती सुनावणी म्हणजे पक्षकार असतील किंवा वकील असतील त्यांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा संधी मिळू शकते। कारण आजची जी सुनावणी आहे त्या सुनावणी तर इतर कोणीच नसणार आहे, फक्त जजेस असणार आहे। तर ते आज ठरवलं जाईल ओपन कोर्टात ऐकायचं का नाही, नोटीस इश्यू करायची का नाही किंवा हे डिसमिस करायचं। तर आज संध्याकाळीच आपल्याला समजेल की ह्याचा नक्की निकाल काय आहे। अच्छा, या जजच्या बेंचमध्ये कोणते जज आहेत? कारण ज्या जजने निकाल दिला होता त्यातले बरेच जज हे रिटायर झालेले आहेत यापूर्वीच। बघा, 2021मध्ये जेव्हा मेन निकाल आला त्यातले 5ही जज रिटायर झालेले आहेत। मग रिव्ह्यू पिटिशन आली तर ते पुनर्विचार याचिकेत काही त्यातले जज 1-2 होते, ते पुनर्विचार याचिकेत बसले होते। पण आता क्युरेटिव्ह पिटिशन ही 4 सिनियर मोस्ट जजेस जे आहेत सुप्रीम कोर्टाची त्यांच्यासमोर आज आलेली आहे। जस्टिस चंद्रचूड, जस्टिस कौल, जस्टिस गवई आणि जस्टिस खन्ना, तर त्यांच्यासमोर ही पिटिशन आज आहे। मनोज जरांगेंचं हेच प्रामुख्याने मागणी आहे की आम्हाला ओबीसी समाजातनं आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसी कोट्यातनं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण हे जे टिकणारं आरक्षण हे ओबीसी कोट्यातून मिळू शकतं। जर सरकारला नवीन कायदा करायचा असेल मराठा आरक्षणासंदर्भात, कारण ओबीसीतून जर ओबीसीच्या
याला हात न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सरकारचं म्हणणं आहे। जर सरकारला नवा कायदा करायचा असेल तर त्यासाठी संसदेची काही परवानगी घ्यावी लागणार आहे का, ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे की केंद्राच्या अखत्यारीत जाईल, ते सगळं पुन्हा विषय परत। 2018चा जो कायदा राज्य सरकारने केला होता तो 50च्या वरच केला होता, 50% वर, त्याच्यात ओबीसीला धक्का लावला नव्हता। पण आता जर ओबीसी मधून द्यायचं असलं तर एखाद्या GR वरून किंवा नोटिफिकेशनवरून पण ते महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट घेऊन त्या रिपोर्टच्या बेसिसवर ते आरक्षण महाराष्ट्र सरकार देऊ शकतं। आता जर इथं जर मॅटर डिसमिस झालं आणि जर त्यांना परत 50%ची मर्यादा ओलांडूनच ओबीसी व्यतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर परत नवीन कायदा करावं लागेल। पण इथं जर मॅटर एंटरटेन परत झालं, ज्याचे चान्स कमी आहेत पण होऊ शकतं, काहीही होऊ शकतं, तर मग महाराष्ट्र सरकारला कायदा करायची लगेच गरज पडणार नाही, कारण मग परत सुप्रीम कोर्ट त्याच्यात 3 ते 6 महिने वेळ लावेल। शेवटचा प्रश्न, क्युरेटिव्ह पिटिशनला पुन्हा चॅलेंज करता येतं का, आणि चॅलेंज करायचं असेल तर त्याची काही प्रोसेस असते का? क्युरेटिव्ह पिटिशन हे फायनल आहे, ह्याच्यानंतर चॅलेंज करता येत नाही, कारण आता मेन पिटिशनमध्ये तुम्हाला ऐकलं गेलं आहे, मग तुमच्या पुनर्विचारमध्ये ऐकलं गेलं आणि क्युरेटिव्हमध्ये पण ऐकलं, त्यामुळे त्याच्यानंतर काही चॅलेंज नसतो। मग ते जर क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये जर महाराष्ट्र सरकारला सक्सेस मिळालं तर मग तो 2000चा कायदा पुन्हा जिवंत होईल आणि तो वैध ठरेल। आता एक फक्त ह्याच्यात आपल्याला बघायचं आहे की इंदिरा साहनी केस काय म्हणते की 50%च्या वर तुम्ही जाऊ शकत नाही, 50%च्या वर तुम्ही जाऊ शकत नाही, आणि तुम्ही जर गेला तर तुम्हाला त्याच्यात खूप व्यवस्थित डेटा द्यावा लागतो। पण 130री जी घटना दुरुस्ती झाली आहे त्याच्यात केंद्र सरकारने EWS आरक्षण हे पूर्ण भारतात 10% दिलेलं आहे, तर त्याच्यामुळं ते ऑलरेडी दर राज्यात 50%च्या पुढे आरक्षण तसं गेलेलंच आहे, तर तो पण एक मुद्दा आहे। आणि बिहारनी जसं कास्ट सेन्सस करून ते 75%वर नेण्याचा प्रयत्न केला आणि कायदा पण त्यांनी मांडला आहे, तसं महाराष्ट्राने इनफॅक्ट बिहारच्या आधी आपण ते केले, फक्त आपण कास्ट सेन्सस केलेलं नाही आहे। तर आत्ता जे कास्ट सेन्सस इंडियामध्ये झालं होतं, शेवटची जातीगत जनगणना ही 1931मध्ये झाली होती, तर मंडल कमिशनचा जो 1980-81मध्ये जी फॉर्म झाली आणि तिचा रिपोर्ट आला आणि 91मध्ये जे लागू झाला ते पण 1931च्या ह्याच्यावर झालं होतं। तर आता जर असंही एक होऊ शकतं की केंद्र सरकारचं आता अधिवेशन चालू आहे, जर त्यांनी घटना दुरुस्ती करून असं ठरवलं की ओबीसी चा कोटाच वाढवायचा, आता तुम्ही बघितलं होतं महिला 33% आरक्षण त्यांनी दिलं आहे, पण ते लागू कधी होईल, डिलिमिटेशन झाल्यावर। त्यामुळे असंही होऊ शकतं की जर घटना दुरुस्ती यदा कदाचित केंद्र सरकारने केली आणि सांगितलं ओबीसी आरक्षणाचं आम्ही टक्केवारी वाढवतोय, पण ते कधी होईल, जर जातीय गणना जेव्हा कधी होईल, कास्ट सेन्सस त्याच्यानंतरच होईल, तर पॉसिबिलिटी आता बऱ्याच आहेत, पण आज संध्याकाळच्या निर्णयावर बऱ्यापैकी हे सगळं अवलंबून आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।